घोडिवली आणि काणे आंबिवली यांच्यातील लढत आपण पाहतोय. अतिशय रोमांचकारी सामना अगोदरच्या सामन्यामध्ये आपण अनुभवला. पंढरी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती डॉटची सांगता अनिरुद्ध आणि प्रणय ही जोडी सध्या मैदानावरती खाणे आंबिवली टीम कडून. पंढरीचा नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म मारा करतोय. अगदी चांगली फिल्डिंग सुद्धा म्हणावी लागेल. सिंगल वरती समाधान व्यक्त आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. 3 षटकांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर 30च्या सरासरीने धावा पूर्णत्वाला येणं अपेक्षित आहे, परंतु इथे सिंगल आली आहे. श्री गणेश धावा संख्येचा या ठिकाणी होताना दिसून येतोय. हवाई हल्ला, हवेत बॉल आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न केले प्रयत्नांना यश आलं नाही. अगदी कोलून झेल होता. मी नेहमी सांगतो ज्यावेळी आम्ही समालोचन करतो त्यावेळी आता हा खेळ कालबाह्य झालाय, परंतु क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटमध्ये जर झेल टिपायचा असेल ना तर सगळ्यात महत्त्वपूर्ण विटी दांडूचा खेळ खेळायचा, जिथे मात्र कोलून अगदी विटी हातात येते. दोन्ही बाजूला टोके असतात विटीला आणि त्यावेळी ती जेव्हा पकडायची असते ना त्यावेळी मात्र त्रास तितकाच होत असतो. परंतु अशा वेळी मात्र क्रिकेटमध्ये हा खेळाडू कधी झेल नाही सोडू शकत. चांगला फटका, यावेळी संधी उपलब्ध करून दिली आहे. बॉल जाईल 4 धावेंसाठी. वन बाउंड चौकार. लॉंग ऑफ रेझन क्लिअर करत असताना इथे येतोय चौकार. आपण जर पाहायला गेलं तर अगदी बॉल अचूक होता, जिथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक टायमिंग जमवलं होतं, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर खेळायचं होतं षटकारात, परंतु इथे फटका आला तो मात्र 4 धावेंचा. थोडी लांबी आणि उंची सुद्धा कमतरतेत पाहायला मिळाली. आणखी एक चांगला फटका, यावेळी मात्र डिफाईन लेग रिझन. बॉल ट्रॅव्हल होईल 4 धावेंसाठी. येतोय तो चौकार. काय घडलं मैदानात खरं म्हणायला गेलं तर झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झालं आणि स्ट्राईक जसं रोटेट झालं तसं मात्र या ठिकाणी अनिरुद्धच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. क्रिकेटमध्ये आम्ही सातत्यपूर्ण गीत सांगत असतो की ज्यावेळी तुम्ही मैदानात समोरचा तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतो त्यावेळी तुमच्याकडून झालेली चुकी ही समोरच्याच्या पथ्यावरती पडलेली असते आणि तसाच प्रकार यावेळी मात्र पाहायला मिळते. खाणे आंबिवलीच्या पथ्यावरती ही चुकी मात्र घोडिवली टीमची पाहायला मिळाली. गॅप शोधले आहे. सिलेक्शन चांगला आगे. आउटफील्ड फास्ट होईल. बॉल थांबत नाहीये. येतोय जोरदार चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार अनिरुद्धच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. जीवदान मिळालं ते प्रणवला, परंतु इथे फायदा उचललाय अनिरुद्ध या बॅटरने. बॅक टू बॅक 3 चौकार आले. संधीचं सोनं कसं करावं हे आता मात्र या बॅटरकडून पाहावं लागतंय. चौदा धावा पहिल्या षटकाच्या अंती पाहायला गेलं तर पाहतोय आपण. पहिल्या 2 बॉलवरती सिंगल आली होती. खरं म्हणायला गेलं तर 3ऱ्या बॉलवरती जो झेल ड्रॉप झाला प्रणय नावाच्या या खेळाडूचा, तदनंतर स्ट्राईक रोटेट झालं आणि अनिरुद्ध स्ट्राईकवरती येत असताना बॅक टू बॅक 3 चौकार. चौकार हॅट्रिक सुद्धा मला वाटतं आजच्या स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक. चांगला बॉल होता. अचूक टप्प्याचा वेध होता. फलीवरती बॉल जसा आढळला तसा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल पाहायला मिळाली. सांघिक कोड्यातलं 2रं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती मागच्या सामन्यात एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तनयच्या माध्यमातून झालाय. तो तनय आता गोलंदाजी करतोय. घोडिवली टीम आपण पाहतोय, त्याच्या विरोधात खाणे आंबिवली टीम. चांगला फटका. हवाई हल्ला जरूर पॉइंटला टो केलाय. इथे मात्र बॉलला दिशा दिली आहे. आउटफील्डचा फायदा आणि इथे या येथील 2 धावा संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. गतवर्षी हीच घोडिवली टीम होती
जिला आम्ही पळसदरीच्या नाईट मॅच मध्ये एक आक्रमकता सादर करताना पाहिलेलं होतं, परंतु आता या ठिकाणी पाहूयात काय घडतंय. सध्या मी म्हणेल पहिल्या षटकात धावा जरूर आल्या होत्या, परंतु या ठिकाणी मात्र तनय 2 बॉलमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्या. आउटसाइड द स्टम्प इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती पाहायला मिळतोय. अठरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी एक वाईट पाहायला मिळतोय. आता लेंथ लाईन सेम पद्धतीत बॉल होता, थोडी दिशा आतल्या बाजूने आता पाहायला मिळाली होती आणि त्याचा फायदा गोलंदाजासाठी जरूर झालाय. इथे डॉटची संगत आहे. सिंगल जरूर आली आहे. अति गाई काय मगाशी झालं. वारदोली टीमने मैदानात काय घडवलं. खरं म्हणायला गेलं तर तो चौकार बाईचा सोडला त्यात दुःख नव्हतंच, परंतु अगोदर ज्या अतिरिक्त धावा खाणे आंबिवलीच्या विरोधात त्यांनी दिल्या त्याचा फटका मात्र काहीसा शेवटच्या क्षणाला भोगावा लागला. त्यात आलेली पेनल्टी, बरंच काही घडतं मैदानात. परंतु या ठिकाणी आपण पाहूया तनय एक चांगली आक्रमकता चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला फटका यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑन साइडला फटका जरूर आला आणि इथे सिंगल येते. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली आहे 21 या आकड्यावरती. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. दोन वाईट बॉल फेकून अद्यापपर्यंत 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. चांगला फटका, अगदी प्रॉपर टायमिंग, पोझिशन बनवली, जागा बनवली स्वतःसाठी. बॉलला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमारेखा पार येतोय तो खणखणीत दर्जेदार षटकार. 27 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्या. राज आपण पाहतोय सांघिक कोड्यातलं आणि या इनिंगचं शेवटचं षटक हात आलतोय. तिसरं षटक. चांगला फटका, पुलर लाईनचा वापर, बॉलला दिशा दिली, फक्त मेहनत करावी लागली नाही, ताकदीचा वापर आणि तदनंतर आलेला डीप मिड विकेटच्या डोक्यावरचा हा खणखणीत षटकार. पुन्हा एकदा पुलर लाईनचा वापर केला होता. अगदी घुटना टेक, तमाशा देख. 2 रन यावेळी कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते आहे 35 या आकड्यावरती. प्रणय आपण पाहतोय दैर आहे दुरुस्त. अनिरुद्ध सध्या आपण पाहतोय
ही सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. कर्तृत्वाला नशिबाची साथ मी तर म्हणेल खाणे आंबेवलीच्या बाजूने आज. चांगला फटका यावेळी आणखी एक चांगला फटका येतोय. स्क्वेअर आणि फाईनच्या मधून ट्रॅव्हल केलाय. अगदी बॉलला 6 धाव्यांसाठी षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने 41 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. एक झेल काय ड्रॉप झाला आणि तदनंतर मात्र इथे षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. आता परतावं लागेल ते मात्र बॅटरला. सूरज आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती. काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटते 2 चेंडू यावेळी शिल्लक आहेत. वैयक्तिक 22 धावांवरती बाद झालाय तो मात्र अनिरुद्ध. 9 बॉल 22 ची खेळी. चांगला फटका यावेळी. तडाखा जोरदार होता. प्रहार चांगला होता परंतु इथे दुसरी धाव कंप्लीट. या 2 धावींच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मगाच्या सामन्यामध्ये वारदोली टीमला या धावा कंप्लीट करायच्या होत्या त्या सुद्धा 4 षटकांमध्ये. परंतु आता इथे 3 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे काय घडतंय. आही झेल झालाय ड्रॉप. इथे प्रयत्न चांगला होता परंतु इथे 2 धावा कंप्लीट जरूर होतील आणि या 2 धावांच्या मदतीने 45 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 18 बॉल आणि 46 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल आणि 46 धावसंख्येची गरज.
ऑफिशियल जरा फास्ट करा आपण. सूरज गोलंदाजीला आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सामन्यातली मजा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न यावेळी करायचा आहे. एकीकडे आपण पाहतोय तनय आणि त्याच्या समवेत रोहन, अनुभव आणि दुसरीकडे नियोजित खेळाडू यांचा संगम सध्या गोडिवली टीमने मैदानात राखला आहे जरूर. परंतु त्यानंतर सूरज गोलंदाजीला आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर आली आहे. 46 धावसंख्येचं टार्गेट यावेळी सेट केलं गेलं आहे. जसा षटकार चौकारांचा पाऊस खाणे आंबिवली टीमने मैदानात पाडला आहे तसाच पाऊस आता घोडिवली टीमला विजयासाठी पाडायचा आहे. पुलर लाईन स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केलं जात आहे आणि इथे पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतंय. पुलर लाईन आणि पुलर लाईनचा वापर फार चांगला, दिमागात षटकार खेचलाय तो मात्र बॅटर तनयने. आणि इथे मात्र या षटकाराने तो दाखवून देतोय की अजूनही मॅच आमच्या बाजूने वळवण्याची चित्र आहेत. आणि तसा प्रकार सुरुवातीला त्याने पहिल्या बॉलवरती साकारला सुद्धा होता. त्यानंतर रोहनचा सुद्धा प्रयत्न होता परंतु स्विचिट करण्यात थोडीशी चुकी झाली आहे. आणि इथे आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय सिली ऑफ रिझन आणि इथे मात्र सिंगल आले आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते 9 आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. 1-2 माल्टी हिट अगदी या षटकामध्ये जर आले तर गोडिवली टीमच्या अस्तित्वाचा संघर्ष जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका, प्रयत्न चांगले आहेत. फिल्डिंगचे दाद द्यावे लागेल आता या क्षणाला. इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा आपण पाहतोय टोटल पुढे सरकते 10 आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा तनयच्या बॅट मधून बॉलला दिशा दिली आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. मी मगाशीच म्हटलं ती 2 बॉलमध्ये एकाच माल्टी हिट यावेळी गोडिवली टीमच्या संघर्षाची नांदी जरूर लावेल. आणि तसाच प्रकार शेवटच्या बॉलवरती आलाय. सध्या गोलंदाज सूरजला समजण्यात ते अपयश जरूर आलाय परंतु इथे धावा जाऊन पोचल्यात ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सरासरी इज परफेक्ट. खरं म्हणायला गेलं तर अद्यापपर्यंत मी तर म्हणेल ज्या सरासरीसाठी संघर्ष चालू होता तो संघर्ष थांबलाय परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये सुद्धा आता 15च्या सरासरीने धावा कोटायच्या आहेत. म्हणजे प्रति षटक 15.
सांघिक कुड्यातलं दुसरं षटक. चांगला फटका यावेळी रोहनच्या बॅटमधून लॉंग ऑन रिझन क्षेत्ररक्षक तैनात पंबल पाहायला मिळालं आणि इथे मात्र दुसरी धाव कन्वर्ट झाली आहे. प्रणय आपण पाहतोय सांघिक कुड्यातलं दुसरं षटक हाताळतोय. इथे बाईकच्या स्वरूपात सिंगल पाहायला मिळेल. एकोणीस धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. सिंगल आली फंबल पाहतोय आणि दुसरी सुद्धा कन्वर्ट झाली आहे. या दोन धावेच्या मदतीने 21 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत. येणारे 9 बॉल आणि अजूनही 25 धावा संख्येची गरज आहे. सातत्य प्रयत्न आणि त्याच्यानंतर आलेल्या धावा आपण पाहतोय. सध्या तनय गरजत होता परंतु तितकी साथ रोहनची मला वाटते आली नाहीये. चांगला बॉल होता खरं म्हणायला गेलं तर पुलर लेन जिथे मात्र फक्त एक्सपिरियन्स रोहनला सध्या मैदानात दाखवायचं होतं. इथे डॉटची संगत आली आहे. आता थोडंसं आव्हान कठीण होत चाललंय गोडिवली टीमसाठी. चांगला फटका यावेळी जरूर आलाय. सिंगल आली आहे दुसरीसाठी प्रयत्न जरूर झालायत आणि या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावा जाऊन पोहोचल्या ते अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. 46 धावा संख्येचं टार्गेट 24 धावा धावफलकावर. बावी 22 धावा संख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल 22. नितेश आपण पाहतोय ज्याने मगाच्या सामन्यात गोलंदाजी केली ती अप्रतिम. इथे येतील 4 धावा. हे नशीब फार महत्वपूर्ण असतं. कर्तृत्वाला नशिबाची साथ जर असेल तर बरंच काही घडू शकतं. यावेळी येतील मात्र या 4 धावा. 4 धावींच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 28 या आकड्यावरती.
फार सामन्यामध्ये नजाकत आणि महत्वपूर्ण सामना. अफलातून बॉल आउट ऑफ दी पार्ट. काय वादळ निर्माण केलंय खरं म्हणायला गेलं तर या छोट्या पॅकेटने. फार चांगली बॅटिंग लाईन तनयच्या माध्यमातून यावेळी आपण पाहतोय. या षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे 34 या आकड्यावरती. येणारे 4 बॉल आणि 12 धाव संख्येची गरज आहे. इथे आलाय डॉट बॉल. अगदी अष्ट्यांच्या वरून हा बॉल जरूर पाहायला मिळाला. फटका बरोबर होता मी तर म्हणेल. टायमिंग प्रॉपर करता आलं नाही यावेळी मात्र तनय या बॅटरला. परंतु जोरदार टाळ्या तनयसाठी मित्रांनो होऊन जाऊ द्या. हा सामना एकतर्फी जरूर होत होता परंतु त्या सामन्याला अगदी आपल्याकडे अचूकता आणून दाखवली आहे. इथे आलाय डॉट बॉल. आता 2 बॉल आणि 12ची आवश्यकता आहे. तनयने हे 2 बॉल षटकारात खेचले तर मला वाटते घोडिवलीकर त्याला इथून नाचत नेतील तेही खांद्यावरती. परंतु जर हा सामना गोलंदाज जिंकून दिला तर बरंच काही पाहायला मिळेल. फसलाय बॉल सध्या मी तर म्हणेल. प्रयत्न चांगला होता तनयचा परंतु एक चांगली इनिंग चांगली बॅटिंग सध्या तनयच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या तनयसाठी होऊन द्या कारण छोटा पॅकेट एक बडा धमाका करण्याचा प्रयत्न त्याचा मी तर म्हणेल यशस्वी झालाय. तेवढी 7 रन कडून आली असती तर बरंच काही घडलं असतं मैदानात. चांगला फटका यावेळी मात्र इथे 4 धावा येतील. या ठिकाणी काणे आंबिवली टीम विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. घोडिवली टीम आपलं सुद्धा गोड गोड कौतुक. एक चांगली बॅटिंग लाईन चांगली बॉलिंग फार चांगला संघर्ष पाहायला मिळाला. चला खाणे आंबिवली आणि नडोदे टीम. खाणे आंबिवली आणि नडोदे टीम टॉस साठी या. 2 ओव्हरची मॅच असेल.